नागपुरातील जरीपटका परिसरात बंद घर फोडून लाखोंचा ऐवज नेणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6ने अटक केली आहे। कुटुंब मुंबईला गेल्याची संधी साधून या आरोपीनं घरफोडी केली होती। तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असून चौकशीत वाहन चोरीच्या आणखी 2 गुन्ह्यांचीही उकल झाली आहे। जरीपटका येथील रहिवासी स्नेहल शेंडे हे मुंबईतील एका बँकेत नोकरी करतात। कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी मुंबईला गेल्यानं घर बंद होतं। यात संधीचा फायदा घेत आरोपींनी 22 जूनच्या रात्री घराच्या मुख्य दाराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। घरातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण 3.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून आरोपी फरार झाले। घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6ने समांतर तपास करत सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे 19 वर्षीय सुमित मेश्राम याला अटक केली। चौकशी दरम्यान आरोपीनं एका साथीदारासह घरफोडी केल्याची कबुली दिली। याशिवाय वाहन चोरीच्या आणखी 2 गुन्ह्यांमध्ये देखील सहभाग असल्याची कबुली त्यानं दिली। पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे दागिने, मोबाईल, दुचाकी आणि 1 चाकू जप्त केलाय। त्याला पुढील कारवाईसाठी जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय, तर त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरू आहे।